जे प्रेक्षक वर्ग या 5-6 गजरूला आनंद घेतात तेव्हा उद्याचे लॉट्स आहेत वेळेवरती मित्रांनो येण्याचा प्रयत्न करा. उद्या ठीक 6:30 वाजता जरूर चेंडू पडला जाईल. नाहीतर मात्र काही शंका नाही आहे. आजच्या दिवसातील अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये तर जर आपल्याला पाहणं एका साईडला टीम दीप इलेवन टाबरबाड्या आणि त्यांच्या विरोधात जय वागेश्वर बोंडरपाडा या दोन संघांमध्ये तर पायट्या लढला जाईल. आज रजनी क्रमांक पहिल्या आणि पहिल्या रात्रीतील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये तर जर आपल्याला पाहणं एका साईडला जय वागेश्वर बोंडरपाडा आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी केलेले टीम दीप इलेवन टाबरवाडिया या दोन संघांमध्ये युद्ध खतर जर आपल्याला पाहणं आघाडीची जोड्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. भरत आणि सोबतीला किरण ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये खरतर दाखल झाले. पहिले षटक फेकण्याकरिता गोलंदाज जर आपल्याला पाहणं प्रदान एक वेगवान गोलंदाज त्याची खरतर ओळख राहिली गेल्या आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन लेट्स प्ले काउंट डाऊन स्टार्ट नाव 3 2 1 गेम इज ऑन. शेवटच्या सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू अक्रॉस द लाईन चेंडू केला फटका पसता गेला. इथून मात्र शेवटच्या क्षणी चेंडू अडवला जाईल का आणि बॉल न घेतल्या बाउंड्रीची भेट सीमा बार 4 धावांचा क्या बात आहे. जबरदस्त फटका इतर मात्र प्रधानचं स्वागत केलं चौकारानं मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं भरपूर महत्वाचं आहे. आता मात्र थोडंसं कमबॅक करावं लागेल गोलंदाज सज्जा हलक्या हाताने केलं फटका पसता गेला. चतुरक्षक कोणी नाही नो मास स्टँड मध्ये खरं तर चेंडू रिलीज झाला आणि दुनिया 2 धाबा सहज डापून मैदानाच्या आतमध्ये गुड रनिंग भेटून बिखेट धाबा मिळतील. या दुहेरी धाब्याच्या साईन संघाची धावसंख्या टोटल बनली गेल्या 6 धाबा धावपलकेवरती धाब्याची लयलूट 2 षटकाचे मॅच आहे आणि 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. टीम आपण जर विचार केला तर अजय बागेश्वर बोंडरपाडा संघाला गोलंदाज इथून सज्ज आहे. फरदानला जर आपण पाहतोय कोला टाकल्याचे डॉल ख्यात ड्राईव्ह करायचा होता बॅटला थोडासा ब्रश झाला. इथून मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये राहिले होते. एका सिंगलच्या साह्यानं संघाची धावा संख्या बनली गेल्या 7 धावा करतर जर आपल्याला पाहायला मिळते. हलक्या दिमागतीनं खेळ सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल करतर जर आपल्याला पाहायला मेन पंच आज रात्रभरामध्ये ज्यांना आम्ही पाहिलं होतं किसन डुमना सरण आपण पाहतो मेन पंचाच्या भूमिकेमध्ये त्यांना जर आपल्याला पाहायला मिळतं त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं तडकस पंच जर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज प्रधान आपण पाहतोय शॉर्ट पीच लाईनचा बॉल होता त्याच्यावरती जरूर उख करायचा होता. इथून मात्र गुडलेस पाडभरता करतर चेंडू रिलीज झाला आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये खरतर राहिले गेल्या. 1 बॉलची अर्निंग असेल गोलंदाजाकडे. या रीतीने पुन्हा एकदा जर चेंडू रिलीज केला तर गोलंदाजाला दंडित केला जाईल याकडे देखील लक्ष असू द्या. इथे मात्र थोडंसं कमबॅक गोलंदाज प्रधानच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. 7 धाबा धावपलकेवरती तर अद्याप आपल्याला पाहायला मिळतं 4 बॉलचा खेळ संपला गेला आणि 7 धाबा धावपलकेवरती गोलंदाज सज्ज हलक्यात ड्राईव्ह करायचा फटका पसता गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात एकनाथला चुक्या मैदानाच्या आतमध्ये एक साधा सोपा झेल मात्र जमिनीला दान झालाय. झेल सोडलाय कुणाचा फलंदाज किरण खैरचा. ज्या वेळी फलंदाजाचे झेल सोडले जातात ना त्यावेळी फलंदाज नेहमी आम्ही ठरत असतात. इथून मात्र एकनाथच्या माध्यमातून चुक्या आणि सुख्या आपल्याला पाहायला मिळतात. हे झेल टिपणं भरपूर महत्वाचे आहे मैदानाच्या आतमध्ये. या चुका सुधाराव्या लागतील टीम दीप इलेवन टाबरबाडी या संघाला. संघाची धावा संख्या 9 वरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. शेवटचा बॉल या षटकातील जर आपल्याला पाहायला मिळतात चांगला चेंडूतून रिलीज केला. डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये पंचांचा कॉल आला गेला. षटक क्रमांक पहिला इथून संपला गेला आणि पहिल्या षटकाच्या मदतीने संघाची धावा संख्या टोटल बनली गेल्या 9व्या अंकावरती लॉस ऑफ द विकेट. चांगली धावा संख्या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहतो एकनाथ थोड्याशा चुक्या जर आपल्याला पाहतो झेल टिपणं भरपूर महत्वाचं होतं. आता एका झेलची किंमत जरूर मोजावी लागेल टीम दीप इलेवन टाबरबाडी संघाला. चला स्पीडअप घ्यायची बा. दुसऱ्या षटकावरती गोलंदाज जर आपण पाहतो पप्पू या गोलंदाजाला या आजच्या रात्रीमध्ये चांगली गोलंदाजाच्या माध्यमातून राहिला जातं. एक मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावावरती करत राहिला गेला. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज पप्पू थोडासा रडनमध्ये अडथळा जरूर निर्माण आला गेला. इतर मात्र पहिल्या षटकाचा वादवी खेळ देखील संपला गेला आणि 9 धावा धावपलकेवरती करत जर आपल्याला पाहायला मिळाला
त्यामध्ये प्रधान धाबा खर्च केला घ्या 9 धाबा. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न करावा. 20+ तरी धाबा बनवणं गरजेचं राहील. टीम जय वागेश्वर बोंडरपाडा संघाला गोलंदाज सज्ज. कोला टाकण्याचा प्रयत्न खेळताना ड्राईव्ह करायचा होता. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये जसे जसे डॉट बॉल येतील तसा तसा टावरवाडी संघाचा जल्लोष आपल्याला करतं जरूर आपल्याला आज करतं. भरपूर सारे पाठीवर्ग टीम दीप 11 टावरवाडी संघाचे आपल्याला पाहायला मिळतात आणि तेवढेच पाठीवर्ग जरूर आपण पाहतो जय वागेश्वर बोंडरपाडा संघाचे देखील आपल्याला पाहाव्या. चौकार षटकार आला तर आपण जर विचार केला तर जय वागेश्वर बोंडरपाडा संघाच्या पाठीराखाचा जल्लोष. डॉट बॉल आले तर दीप 11 टावरवाडी संघाचे जल्लोष आपल्याला खेळताना क्लिक केलाय. जर आपण पाहण केलं तर भरतला देखील माहिती आहे ज्याच्या बॅटमधनं धाबा येत आहेत आणि त्या फलंदाजाला स्ट्राईक देणं भरपूर महत्वाचा आणि त्या स्ट्राईक रोटेट केलं फलंदाज किरण खैरला. इतर मात्र एक सिंगल संघाची धाबा संख्या डबल डिजिट मध्ये खरं तर बनली गेल्या. 10 धाबा धावपलकेवर द्या. अच्छा रात्रीमध्ये कुठला संघ सुपर पास मध्ये दाखल होईल, कुठल्या संघाचं स्वप्न साखर होईल एका ट्रॉफीचा अगदारा बनण्याचा गोलंदाज सज्ज आपल्याला पाहाव्या. हलक्यात क्लिक केला, फटका फसता गेलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाही. नो मॅच स्टँड मध्ये चेंडू रिलीज झाला. इथून या जरूर आपल्याला पाहायला मिळतील 2 धाबा सहज टापून मैदानाच्या आतमध्ये. या 2 धाब्याच्या साहाय्याने संघाची धाबा संख्या टोटल बनली गेल्या 12 धाबा धावपलकीवरती खरं तर जरूर आपल्याला पाहायला मिळतात. या चुका सुधाराव्या लागतील, जेला घ्यावे लागतील. टीम आपण जर विचार केला तर दीप 11 टाबरवाडी संघाला चांगला खेळ करणं मैदानाच्या आतमध्ये महत्वाचं आहे. इतर मात्र चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाजी चांगले तो गोलंदाजाला क्षेत्ररक्षक साथ देणं हे भरपूर महत्वाचं आहे. कुठला संघ कुठल्या संघावरती भारी ठरेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. मैदानाच्या आतमध्ये राहिला गेला शॉर्ट पिच लाईनचा बॉल होता त्याच्यावरती हुक केला आणि धावा देखील बुक. सीमा पार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा चौकार. एकनाथ भगत नव्हतो झेलला सोड किरण खैरीचा. आता ते भरपूर काही सांगून जाईल. टीम आपण जर विचार केला तर दीप 11 टाबरवाडी संघाला संघाची धावा संख्या बनली गेली 16. जर आपल्याला पाहायला मिळतील 16 धाबा धावपलकेवरती. 4 बॉलचा खेळ संपला गेला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज पप्पुआ गोला टाकण्याचा प्रयत्न. इथून जर आपल्याला पाहाव्या पंचांचा कॉल आला गेला. इट इज अ व्हाईट बॉल. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मदतीने संघाची धावा संख्या 17 वरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. 17 धाबा धावपलकेवरती. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. चांगली धाबा संख्या अद्यापच बनवली गेल्या. टीम आपण जर विचार केला तर जय वागेश्वर बोंडरपाडा या संघानं गोलंदाज सज्ज जर आपल्याला पाहायला मिळेल. गोला टाकण्याचा प्रयत्न. इथून मात्र शॉर्ट पिच लावण्याचा चेंडू दा. इथून जरा पैकी अचूक तर विकेट जरूर सॅक्रिफाईस करावे लागले असत्या. इथून मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये एका सिंगलच्या साहाय्याने संघाची धावा संख्या 18 वरती जाऊन पोहोचली गेली. शेवटचा बॉल अंतिम बॉल टार्गेट चेंडू बॉल किती धाबे परत टार्गेट सेट केला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिला गेला. शेवटचा बॉल टार्गेट चेंडू बॉल जर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज पप्पुआ गोला टाकण्याचा प्रयत्न जर आपल्याला पाहला. क्षेत्ररक्षक तैनात द्या. आकाशला आपण पाहतो दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न केला जातो आणि दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न करत असताना धावचीच्या स्वरूपामध्ये विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. मात्र पहिला पूर्वार्धाचा खेळ संपला गेला. पहिल्या डाबाचा खेळ संपला गेला आणि पहिल्या डाबामध्ये ते बॅटिंग करत असताना टीम बोंडरपाडा संघाने धाबा जमावला गेले तर 19 धाबा येणारे बोलेत 12 आणि बनवायच्या 20. प्रत्येक षटकामध्ये 10.00 ची सरासरी गाठायची. टीम आपण जर विचार केला तर दीप 11 टाबरवाडी संघाला जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे परमित्र स्वप्नीलजी आबाली. थँक्यू. आवाज ऐकलात. आज संपूर्ण रजनीमध्ये ज्यानं फार चांगले योगदान दिलं आपण पाहतो आपल्या आवाजाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं क्रीडा रसिक वर्गांची मंडळ जिंकल्या. आमचे परम मित्र आपण जर का पाहिल्या गेल्या सूरजजी वाघ ज्यानं फार चांगले योगदान दिला
त्यांचं देखील मनस्वी आभार असतील खऱ्या अर्थाने अंतिम सामना आपण पाहतोय. तसेच आज संपूर्ण रजनीमध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये संदेशजी उघड्या हे देखील आम्हाला जॉईंट आहेत, त्यांचं देखील मनस्वी आभार असतील. तसेच आपण जर का पाहिलं गेलं आज संपूर्ण रजनीमध्ये ज्यांना फार चांगल्या न्यायाधीशाची भूमिका पार पडली आपण सातत्यानं पाहिल्या गेल्या ऑफिशियलच्या माध्यमातून मेन पंचा किसनजी डुमणे मॅन फ्रॉम दोदाण्या त्यांचं देखील मनस्वी आभार. तसेच आपण जर का पाहिलं गेलं आज संपूर्ण रजनीमध्ये आजच नव्हे तर संपूर्ण 5 रजनीमध्ये ही स्पर्धा श्री इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्या संपूर्ण टीमचं देखील मनस्वी आभार. आज संपूर्ण रजनीमध्ये त्यांचं देखील फार चांगलं योगदान राहिल्या आणि सर्वाधिक आपण जर का पाहिल्या गेल्या ज्यांना प्रेक्षक वर्गांची मनं जिंकल्या आपण जर का पाहिल्या गेल्या आपल्या विभागामध्ये ज्या ज्या वेळी स्पर्धा होतात खऱ्या अर्थानं असे ऑपरेटर आपल्याला फार कमी पाहायला मिळतात आणि त्यामधील आपण जर का पाहिल्या गेल्या संगीत क्षेत्रातील एक फार मोठं नाव डीजे सँडिया ज्यांना प्रेक्षक वर्गांना खऱ्या अर्थानं आपल्या संगीताच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्गांची मनं जिंकल्या त्यांचं देखील मनस्वी आभार असतील. अंतिम सामना आणि अंतिम सामन्यातील पहिल्या डावामध्ये बनल्या गेल्यात आपण पाहतो 19 धावा आणि दुसऱ्या डावामध्ये 12 चेंडू आणि लक्ष ठेवलं 20 धावसंख्येचा. आज तब्बल 10 संघांना आयोजकांनी मात्र आमंत्रित केलं होतं, त्यामधून 8 संघ घरचा रस्ता पकडलाय आणि हे 2 संघ आपलं नशीब आजमावतील. कोणता संघ असेल जो या चमचमत्या ट्रॉफ्यापैकी एका ट्रॉफीचा हकदार राहील, मात्र टॉप 5 मध्ये जाण्याचं कोणत्या संघाचं स्वप्न पूर्ण होईल. आज खऱ्या अर्थानं आम्ही अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सातत्यानं समालोचन करतो. जनार्दन भाई निरगुडा आज खऱ्या अर्थानं त्यांच्या गावाचा सामना पाहण्यासाठी जवळपास 3:25 झालेत. अजूनही ते मॅचचा आनंद घेतात कारण ते फार कमी वेळा एवढ्या वेळेसाठी मात्र आपल्या गावाचा संघ खेळतोय. त्या अनुषंगाने आज त्यांना मात्र भरपूर वेळ आपल्या गावासाठी दिलाय. त्यांचा देखील मी आभार व्यक्त करेन कारण आज त्यांच्या गावाचा संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल झालाय. तर एका साईडला याच परिसरातील आपण पाहतोय जे वागेश्वर बोंडरपाडा संघ त्यांचे देखील पाठीराखे भरपूर मोठ्या संख्येने आले, त्यांचं देखील मी आभार व्यक्त करेन खऱ्या अर्थानं कारण सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला डीजे सँडीचे प्रोप्रायटर आदरणीय आपण पाहिलं गेला संदीपजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांना विनंती असेल की या मुख्य व्यासपीठावर ते आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल कारण हे नाव जर का आपण पाहिल्या गेल्या भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत आहे आणि आज आयोजकांवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि ते प्रेमाखातीर आज या स्पर्धेमध्ये त्यांचा सेटअप लागला गेला आपण पाहतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती बॅटची लिडिंग एज पॉईंट रिझन मधून आपण पाहतोय किरण खैर थोडासा चाच पडत असताना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट आणि या 2 धाबा कंप्लीट झाल्यात. कारण दीप 11 टावरवाडी टीमला देखील माहिती आहे जरी प्रत्येक षटकागणिक 10ची सरासरी आखली तरी देखील सामना जिंकता येईल जर का एखादं कमबॅकिंग षटक आला. मात्र या मॅच मध्ये रणनीती वेगळी आखल्या कारण संपूर्ण रजनीमध्ये किरण खैरला आम्ही पहिलं षटक हाताळताना पाहिलं, मात्र या ठिकाणी त्यांना विश्वास दाखवला गोलंदाज आपण पाहतो युवराज वरती आणि तो नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये दाखल असेल. मात्र इथून तोपर्यंत सामना राहील का तर समोर फलंदाज आपण पाहतो यावेळेस सुरेश सामन्याला प्रत्युत्तर देईल. यावेळेस पाहावं लागेल सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतो चेंडू ज्या वेळेस रिलीज झाला अतिरिक्त उंची प्राप्त झाली नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू अशा क्षणाला डॉट चेंडू येणं म्हणजे कुठे का होईना दीप 11 टावरवाडी टीम साठी धोक्याची घंटा होईल यात मात्र शंका नाही या कारण एक एक चूक हे मॅच मध्ये मात्र त्या संघाला घरचा रस्ता दाखवेल आणि त्यासाठी मात्र दोन्ही संघ भरपूर प्रयत्न करतील यात मात्र शंका नाही या. यावेळेस फुलर यांचा चेंडू आपण पाहतोय शत्रक्षण त्या ठिकाणी लाजवाब, मात्र इथून पाहावं लागेल एक सिंगल कम्प्लीट होईल आणि या सिंगलच्या साईने धावफलक पुढे सरकेल आपण पाहतोय हळूवार गतीनं 3 अंकावरती 3 चेंडूचा खेळ संपला गेला आणि 3 धाबा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात. अंतिम षटक किरण खैरचा आपल्याला वेग जरूर पाहायला मिळेल आणि अंतिम षटकासाठी किरणला किती धावा ठेवल्या जातील हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. आज रणनीती वेगळी आखल्या आणि त्या रणनीतीचा फायदा उचलेल का जय वागेश्वर बोंडरपाडा संघ हे देखील पाहावं लागेल. खऱ्या अर्थानं दोन्ही गावातील पाठीराखे भरपूर मोठ्या संख्येने आलेत तर सर्व पाठीराख्यांचा मी मनस्वी आभार व्यक्त करेन ज्या अनुषंगाने आपल्या गावाचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय त्या अनुषंगाने भरपूर मोठ्या संख्येने साथ देण्यासाठी. इथून मात्र विकेटची संधी बॅटची टॉप एज 2 क्षेत्ररक्षण कॉलिंग होणं फार महत्वाचं होता कारण जर का प्रॉपर कॉलिंग झालं असतं तर नक्कीच विकेटची संधी निर्माण झाली असती. झेल भूमीला जाण झाला एक सिंगल प्राप्त आणि स्ट्राईक देखील रोटेट झाली. संघ पुढे सरकलाय 4 या अंकावरती. आता समीकरण आपण जर का पाहिलं गेला अंतिम 8 चेंडू आणि कंपल्सरी 16 धावसंख्येची गरज.
समर सुरेश, छोटा पॅकेट बडा धमाका, ही सातत्याने ओळख राहिले टावरवाडी टीम सध्या. मात्र इथून त्या रीतीने खेळ करेल का? एखादा मोठा फटका या दोन चेंडू गणित दीप 11 टावरवाडी संघ मॅच मध्ये वापसी करेल. जर का डॉट चेंडू आल्या तर जय वागेश्वर बोंडरपाडा संघ पूर्णपणे कमबॅक करेल. यात मात्र शंका नाही. या दबाव आणि दबाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अद्यापर्यंत 4 चेंडूचा आपण जर का वैयक्तिक स्पेल पाहिला, युवराजचा अप्रतिम गोलंदाजी राहिल्या. त्यामध्ये मागच्या चेंडूवरती सुटलेला जेल आणि स्ट्राईक रोटेट झाले समोर सुरेश. डावकरी आताचा एक विस्फोटक फलंदाज आणि इथून पाहावं लागेल स्ट्राईक रोटेट आणि त्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा जेलची संधी, यावेळेस चुकी केली जात नाही. या अप्रतिम जेल टिपला जातोय. फलंदाज सुरेश बॅक टू द डगआउट. टावरवाडी टीमचे पाठीराखे या. खऱ्या अर्थाने आवाज येणार नाही. या शांतता पसरली गेली आहे कारण सामना देखील तसाच रंगला जातो. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झालाय. टावरवाडी टीमचा एक सिक्सर किंग म्हणून ज्याची ख्याती या शाळिक चौधरीला आपण पाहतोय. सामना देखील तेवढाच रंगतदार स्थितीमध्ये. चला स्पीडअप घ्यायचा. बोंडरपाडा संघ मॅचचा रिदम तोडू नका. सामना भरपूर महत्वाचा समजू शकतो. मात्र इथून स्पीडअप घेणं देखील फार महत्वाचं राहील. 7 चेंडू आणि कंपल्सरी 16 धाव संख्येची गरज. युवराजने जबरदस्त गोलंदाजी केल्या कारण 5 मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा. त्यामध्ये सुरेशची एक महत्वपूर्ण विकेट. अप्रतिम गोलंदाजी या षटकातील अंतिम चेंडू. शाळेसाठी आपण पाहतो ऑन साईडला फटका सजवला. आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षण. चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न, चुकीचा कॉल आणि इथून रनआउटचा शिकार. फलंदाज होईल बाद. समीकरण मात्र भरपूर कठीण बनले. आता येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी आपण पाहतोय 15 धावसंख्येची गरज असेल. रणनीती भरपूर वेगळी आखली जाते. आम्हाला असं वाटलं होतं किरण गोलंदाजी ट्रॅकवरती येईल कारण आज किरणने जबरदस्त गोलंदाजी केली होती. मात्र रणनीती वेगळी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती जयेश खैरला आपण पाहतोय. यावेळेस दुसरं षटक आणि सामन्याचं निर्णायक षटक. नवीन फलंदाज आकाश. यावेळेस मात्र आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती आणि त्याला साथ देत असताना एकनाथ. ही जोड सगळे आपण पाहतोय. 6 मध्ये 15 बनवायचे आहेत. विजयाची स्वप्न आपण पाहिलं गेलं युवराजने दाखवलेत बोंडरपाडा टीमला. ती विजयाची स्वप्न गोलंदाज जयेश पूर्ण करून देईल का? ते स्वप्नांवरती पाणी फेरेत दीप 11 टावरवाडी संघ विजयाचा झेंडा फडकावेल हे देखील पाहावं लागेल. 6 चेंडू 15 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन होता. जर का प्रॉपर टायमिंग जुळला असता तर समीकरण वेगळं पाहायला मिळालं असता. हा डॉट चेंडू आपण पाहतोय बोंडरपाडा टीमला विजयाच्या समेत घेऊन जाईल. 5 चेंडू आणि कंपल्सरी 15 धावसंख्येची गरज. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला सामना भरपूर महत्वाचा आपण पाहतोय आणि 5 चेंडू आणि तब्बल 15 धावसंख्येची गरज आहे. इथून फटका सुंदर आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात द्या. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते आणि 2 धावा सहजतेने पूर्ण होतील. बोंडरपाडा टीमला देखील माहिती आहे डबल सिंगलला फारसा फरक पडणार नाही. जर का मोठे फटके आल्या तर दीप 11 टावरवाडी संघ मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल. समीकरण मात्र आव्हान कठीण बनत चाललंय. 4 चेंडू आणि तब्बल 13 धावसंख्येची गरज. ज्या ठिकाणी आपण जर का पाहिलं गेलं पहिलं षटक जबरदस्त गोलंदाजी दाखवली युवराजनं. अवघ्या 5 धावा दिला आणि त्यामध्ये एक सफलता आणि त्याच्या जोरावरती अप्रतिम कमबॅक राहिले आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आणि इथून मात्र हा आणखीन एक डॉट चेंडू आणि सामन्यामध्ये आपण पाहतोय जय वागेश्वर बोंडरपाडा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना जवळपास 80% सामना जय वागेश्वर बोंडरपाडा टीमच्या बाजूने आपण पाहतोय. आणि इथून मात्र एखादा नशीब एखादा चमत्कार दीप 11 टावरवाडी टीमला मॅच मध्ये घेऊन येईल. 3 चेंडू आणि तब्बल 13 धावा.
आणि इथून पाहावं लागेल फटका सजवला मात्र एलिमिनेशन प्रॉपर नाही या अप्रतिम झेल आणि इथून मात्र हे सेलिब्रेशन सांगून जात आहे भोंडरपाडा संघ मॅच मध्ये पूर्णपणे अभिजित झालाय आणि आज खऱ्या अर्थानं त्यांचं स्वप्न मात्र पूर्ण होईल का यासाठी मात्र अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 मध्ये अद्याप गरज आपण पाहतोय 13 धावसंख्येची एखादा खराब चेंडू मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करेल अन्यथा सामना मात्र एकतर्फी होईल यात मात्र शंका नाही या टावरवाडी टीमनं केलेल्या चुका पहिल्या सत्रामध्ये खराब गोलंदाजी राहिल्या 19 बनल्या 20 धाबेचा एक मापक लक्ष होता मात्र ज्या ठिकाणी गोलंदाज युवराजनं पहिलं षटक अवघ्या 5 धाबेचं फेकला आणि त्यामध्ये सुरेशची विकेट आणि तिथून जो कमबॅक राहिला जे वागेश्वर भोंडरपाडा टीमला मात्र पूर्णपणे वापसी निर्माण करून दिल्या त्याला किरणकर क्षेत्ररक्षण सजवायचं बघा भरपूर वेळ खर्च करतात 2 चेंडू आणि कंपल्सरी 13 धावसंख्येची गरज आहे अप्रतिम सामना आपण पाहतोय ज्या अनुषंगाने एखादा खराब चेंडू मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरेल अतिशय सुंदर चेंडू बॅटची लिंकेज मात्र पाहावं लागेल चेंडूला स्टॉप केला जातोय आणि सामना मात्र जिंकण्याच्या मात्र यावेळेस मात्र तयारीमध्ये संघ आपण पाहतोय कारण 1 चेंडू आणि कंपल्सरी 12 धावसंख्येची गरज जबरदस्त रणनीती आखली आपण पाहतो भोंडरपाडा टीमनं आणि आज संपूर्ण रजनीमध्ये जबरदस्त खेळ राहिला आणि खऱ्या अर्थानं चला स्पीडअप घ्यायचा किरण खेर अंतिम 1 चेंडू आणि तब्बल 12 धावसंख्येची गरज आहे बघा 3.5 बाजूने गेले आहेत इथून मात्र विनंती असेल स्पीडअप घ्या अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी 12 धावसंख्येची गरज एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि इथून मात्र आपण पाहतोय फटका सुंदर आहे आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी आपण जर का पाहायला गेला सामना जिंकलाय जे वागेश्वर भोंडरपाडा संघ आणि पहिला टॉप 5 मध्ये जाण्याचा मान मिळाला भोंडरपाडा टीमला चला पिचच्या बाजूला नाच करायचा भोंडरपाडा संघ खेळपट्टी अजून आपल्याला 4 दिवस खेळवायच्या खेळपट्टीच्या बाजूला जल्लोष होऊ द्या